वाकच चषक 2025 पर्व दुसऱ्यामध्ये पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करूया आणि आजच्या या दिवसातील पहिल्या क्वार्टर फायनलकडे आपण जाऊया, जिथे क्वार्टर फायनलची मॅच खेळतील 7-11 दामद आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय भास्कर 11 अंजप. या दोन टीम दरम्यान आपल्याला मॅच इथून आता ही क्वार्टर फायनलची पाहायला मिळेल. एक बॉलमध्ये 6 धावसंख्येची गरज असताना सुदाम यांनी मारलेला तो षटकार आपला टीमला बनवलं दिला तो विजय. आणि आमिर भाई दामतमध्ये आपण चर्चा करू या गोष्टीची. आज रात्री 3 ओव्हरची मॅच आहे सर. तीन ओव्हरची मॅच असेल आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहताय गोलंदाज मुझक्कीर मौलाना आणि समोर आपण पाहताय मारुती. मागच्या मॅचमध्ये 0 धावसंख्येवरती आऊट झाले होते आणि तो टेन्शन होता त्यांच्यावरती. मैदानाच्या बाहेरून खऱ्या अर्थानं टीमला चालवत होते, ते कान मंत्र देत होते आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात. 3 ओव्हरची मॅच, क्वार्टर फायनलची मॅच. हो, पहिलाच बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहताय थोडासा हरकत करत असताना अगदी आपण पाहताय यष्टीरक्षक आबिद खोत यांच्या हातामध्ये आला आणि इथून डॉट बॉलने झाली आहे सुरुवात. स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम आपण पाहताय बॅटिंग करते पहिल्या सत्रामध्ये. मागच्या मॅचमध्ये त्यांना चेस करायचं होतं, आता बॅटिंग दिली आहे. हो, इथे आपण पाहताय बरोबर अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळलाय, इनफिल्डच्या वरून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. 3-3 क्षेत्ररक्षक, अनस देखील होता, बुरान देखील होता आणि तदनंतर आपण पाहताय मुस्तकीन देखील होता. हे तिन्ही क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते, परंतु त्यांच्यापासून फार दूर होता बॉल आणि तिथे तो चौकार पाहायला मिळाला. लेटकटचा फटका 4 धावांनी स्वागत केलं आता मुझक्कीर मौलाना यांचं देखील. एक डॉट बॉलनी सुरुवात झाली होती. हो, यावेळी फिरून मारलाय, फिल्डर पोहोचूच शकत नाही. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल सरळ लॉंग स्टॉपला, चौकार. पहिला डॉट बॉल आल्यानंतर असं वाटलं होतं हे षटक कमी धावसंख्येचं पाहायला मिळतंय की काय, परंतु त्यानंतर मारुती यांचा तडाखेबाज फटके पाहायला मिळाले. ती चपलाई त्यांची पाहायला मिळाली आणि 2 बॉलमध्ये 2 चौकार इथे आलेत. धावसंख्या जाऊन पोचले 8 धावा धावफलकावरती. 2 चौकारांना तो दबावच खऱ्या अर्थानं झाला. आता दामट टीमवरती देखील आपण पाहताय लगेच टीम मिटिंग झाली. आबिद खोत थोडेसे कान मंत्र देत आहेत आपल्या गोलंदाजांना आणि आता पुनश्च एकदा मास बॉलिंगसाठी सज्ज झालेत मुझक्कीर. हो, इथे मोठा स्ट्रोक तर खेळलाय, परंतु अगदी मिड ऑन मध्ये फिल्डर आहेत, पकडली कॅच. टी फॉर टॅक, जशास तसं प्रत्युत्तर. फलंदाजीतून बाद होतील मारुती. 2 चौकार आले, 60 चांगला मिळवून दिला. त्यानंतर मात्र त्यांची विकेट्स पाहायला मिळाली, ते बाद झालेत आणि आता मात्र पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती रोहितला मात्र पाठवलंय. अगदी आपण पाहताना प्रमोशनच झालं आता रोहितचं बॅटिंग ऑर्डरमध्ये. मागच्या मॅचमध्ये 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यानंतर आता मात्र त्याला 3ऱ्या क्रमांकाचं खऱ्या अर्थानं 3ऱ्या क्रमांकावरती त्याला बॅटिंगसाठी पाठवलंय. एखाद्या कंपनीमध्ये प्रामाणिकपणे काम करावं, मग कंपनी प्रमोशन करते, तशीच आता प्रमोशन इथे मात्र होताना रोहितचं आपल्याला पाहायला मिळालं. परंतु समोर जर पाहायला गेलं तर मुझक्कीर मौलाना इथून चांगला बॉल डिलिव्हर करतात. डॉट बॉल नाही झाली आहे पुनश्च एकदा सांगता. धावसंख्या आपण पाहता 8 वरती थांबली आहे. 5 बॉल आतापर्यंत झाले. 3 ओव्हरची मॅच आहे, किमान 30+ जावा या बनवाव्या लागतील. हो, इथे अगदी आपण पाहताय मिड ऑनच्या वरून खेळलाय, लॉंग ऑन मध्ये फिल्डर नाहीयेत. हो, मिड ऑनचे क्षेत्ररक्षक कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळतात. काय फिल्डिंग केली आहे, काय धावलाय साध आपण पाहताय. मिड ऑन पासून लॉंग ऑन पर्यंत धावत गेला, कॅच जरूर ड्रॉप झाली परंतु धावा त्यांना वाचवल्या आणि इथून 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. धावफलक जाऊन पोचेल 10. आता इथून मात्र अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे, परंतु टीम मिटिंग करू नका प्लीज. आपल्याला रिक्वेस्ट आहे की टीम मिटिंग करू नका. सातत्यानं हे सूचना केल्या जातात. 3च ओव्हरचे मॅच आहे, जास्त वेळ नाही आहे.
ओ फटका अप्रतिम आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर मधून बॉलला काढला. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. प्रवीण पतारेच्या बॅट मधून आलेला हा चौकार. हो यावेळी ऑन साईडला फटका व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. शॉट फाईन लेगचे फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल धाव. आता मात्र थोडेसे जबाबदारीनं बॅटिंग केली जाते प्रवीण पतारे यांच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर. कारण की त्यांना माहिती आहे मागची मॅच ती पूर्णपणे दामट टीमच्या बाजूनं ती पूर्णपणे झुकली होती, परंतु शेवटच्या बॉलवरती तो षटकार आला, ती मॅच जिंकली. परंतु इथून जिंकलो तर किमान वाकस ट्रॉफी 2025 ची एक ट्रॉफी आपल्याला इथून नक्की मिळेल. आणि फलंदाज प्रवीण पतारे OUT आउट. चुकी घडली आहे. संयम दाखवत होते, चांगली बॅटिंग करत होते आणि इथून मात्र तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये परतावं लागतंय. महत्वपूर्ण विकेट आली, महत्वाची विकेट इथून आपण पाहताय. प्रवीण पतारे बाद झालेत. धावसंख्या पाहायला मिळते 15. नवीन फलंदाज संभाजी सर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. चौथ्या क्रमांकावरती मुस्तकीन बॉलिंग महाकवरती 3 बॉल आतापर्यंत झालेत. 15 धावा धावफलकावरती आलात. संध्याकाळचं सत्र सुरू झालं व दूरवरून खेळलेत आणि बॅटन बॉलचा संपर्कच झाला नाहीये. धावफलक जाऊन पोहोचेल ते 15 वरती. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील आणि इथून देखील डॉट बॉलच आपण पाहताय. आणखीन एक डॉट बॉल. 17 धावा धावफलकावरती आल्यात. 2 धावा स्कोररने जरूर घेतल्या होत्या, परंतु त्या ऍडच झाल्या नव्हत्या. हो आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली मुस्तकीनची. शेवटचे 3 बॉल खऱ्या अर्थाने त्यांनी निर्धाव टाकलेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर दुहेरी रनआउटची विकेट आणि त्यानंतर बॅक टू बॅक 3 बॉल इथून खऱ्या अर्थानं डॉटच फेकलेत. धावसंख्या पाहायला मिळते 17. ओव्हर समाप्त झाल्या 2. आता शेवटचं षटक, शेवटची ओव्हर इथून असेल ती डिसायडर ओव्हर आहे. तिथे मात्र डिसाईड केले जाईल किती टार्गेट असेल. चला चला जास्त वेळ घेऊ नका. ओ फटका फसलाय, मिस टायमिंग आहे. फिल्डर थोडेसे दूर आहेत, परंतु स्वतः 7 बॉल खाली आलाय, पकडली कॅच. वाडा कॅच. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलिंग करून अगदी वेगानं धावत गेला. बॉलवरची शेवटपर्यंत नजर ठेवली आणि अगदी त्या बॉलला मात्र त्यानं गॅदर केलाय, पकडली कॅच आणि रोहितला देखील इथून परत पाठवतोय. आणखीन एक विकेट. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. गोलंदाज साद आलाय, ज्याच्या नावानं आज संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. टीमचा कॅप्टन आपण पाहताय, संच्या मागे अभित खोत, त्याच्या अगदी आपण पाहताय शॉट थर्डमॅनला त्या ठिकाणी आपण पाहताय अनस नॉस. शॉट फाईन लेग मध्ये शाहिद, गलीमध्ये त्या ठिकाणी आपण पाहताय फिल्डर मुस्तकीन,
शॉट पॉइंट मध्ये त्या ठिकाणी आपण पाहताय मुझक्किर मौलाना, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बुरान. सगळी फिल्डिंगची व्यूहरचना. हो चांगला बॉल ऑन साईडला खेळायचा होता. इथे नेमकं काय घडतंय, स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये आपण पाहताय इथे फलंदाज बाद झालेत आणि आता मात्र स्ट्राईक मिळाली आहे ती संभाजी सरांना. 2 बॉलमध्ये कोणतीही धाव आली नाही आहे. दोन्ही बॉलमध्ये 2 विकेट्स आल्यात, एक कॅच आउट झालेत आणि एक रनआउट. आणि आता अनिल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. लेग बायचे एक सिंगल धावेतून धावफलकावरती ऍड होईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 18 वरती. लेफ्टी बॅटर अनिल आता ऑन स्ट्राईक आहेत. आता थोडीशी फिल्डिंग चेंज करावी लागेल कारण की लेफ्टी बॅटर आहेत. एकमेव अशा खेळाडू आहे ना या टीममध्ये मारुती आहेत की कोणत्याही क्षणी काही करू शकतात आणि संपूर्ण टीम देखील चालवतात. त्याच्यामुळं त्यांना माहिती आहे ह्या मॅचेस किती महत्त्वाचे असतात, एक एक धाव किती महत्त्वाची आहे, एक एक बॉल किती महत्त्वाचा आहे. ज्यावेळी बॅटिंग करतात त्यावेळी असं वाटतं बॅटिंग त्यांची पाहतच राहावा, इतकी जबरदस्त बॅटिंग करतात. हो ऑन साईडला टायमिंग प्रॉपर आहे. बॉल हवाई सफर झालाय सीमा रेषेच्या पलीकडे. बॉलला डायरेक्ट झाडीतच पाठवलंय. षटकार. लेफ्टी बॅटर आहे आणि लेफ्टी बॅटरकडे पॉवर जास्त आहे आणि ती पॉवर जनरेट केली या ठिकाणी आपण पाहता अनिल यांनी. आणि मात्र हा षटकार आपल्याला इथून पाहायला मिळाला. षटकार आल्यानंतर धावसंख्या अगदी फ्लाय होते, जाऊन पोहोचेल ती 24 वरती. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. साधनं आता काय केलंय, नवीन लेफ्टी बॅटर आला त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं थोडासा स्पेल हो चांगला बॉल यावेळी आपण पाहताय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24. हो एज लागली पाठीमागे. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील का, त्याच्या अगोदर बॉल पोहोचलाय लॉंग स्टॉपला. आणखीन एक चौकार. 28 धावा धावफलकावरती आहेत आणि 29 धावसंख्येचं टार्गेट आहे. 29 धावा बनवायच्या आहेत त्या आता मात्र 7-11 धामत टीमला. सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 29 धावा बनवाव्या लागतील. येणाऱ्या 18 बॉल आणि 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. 28 झाल्यात, 29 बनवायचे आहेत. उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहताय वाकद चषक 2025 मध्ये ज्या टीम्स आपल्याला उद्याच्या लॉट्समध्ये खेळताना पाहायला मिळतील. जाणता राजा पिंपळोली आणि त्यांच्या विरोधामध्ये खांडस. उद्या बरोबर तुम्हाला या ठिकाणी 10 वाजता या ठिकाणी तुम्हाला बरोबर या ठिकाणी यायचं आहे. रिपोर्टिंग तुम्हाला करायची आहे. 10:05 टॉस केला जाईल आणि बरोबर 10:10 पहिला बॉल या ठिकाणी डिलिव्हर्ड केला जाईल. त्याच्यामुळे 10 वाजता तुम्हाला बरोबर या ठिकाणी पोहोचायचं आहे. जाणता राजा पिंपळोली आणि त्यांच्या विरोधामध्ये खांडस. आणि सेकंड मॅच असेल गणेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये एक्सेल. गणेगाव आणि एक्सेल ती मॅच चालू असताना त्यांच्या इनिंग ब्रेकमध्ये आपण गणेगाव आणि एक्सेल या 2 टीम दरम्यान टॉस करणार आहोत आणि त्यांच्यातील विनिंग आणि विनिंगमध्ये तो सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच होईल. आणि त्याच्यानंतर मात्र पुनश्च एकदा पहिल्या फेरीतील 3री मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नेरलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये सांडशी. नेरलपाडा आणि सांडशी. आणि त्याच्यानंतर 4थी मॅच असेल उद्याच्या लॉट्समध्ये पिंपलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये मार्केवाडी. असा उद्याचा लॉट्स आहे.
उद्या बरोबर पहिल्या मॅचसाठी जांताराजा पिंपलोली आणि खांडस आपल्याला 10 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. 10:05 टॉस आणि 10:10 पहिला बॉल या ठिकाणी डिलिव्हर केला जाईल. उशीर करू नका, नाहीतर मग आयोजकांनी ज्या 5 ओव्हरच्या मॅचेस ठेवल्या, तुम्ही जेवढा लेट याल तेवढे तुमचे षटक कमी केले जातील. चला मॅचला सुरुवात. पुनश्च एकदा वाकत चषक 2025 मध्ये सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. जाऊया मॅचकडे, जिथे आपण पाहताय 18 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या मात्र आता 18 बॉल 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज अफजल टिवाले सॅकिंग एंडवरती आणि नॉन स्ट्राइक एंडवरती आबिद खोत हे 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झालेत. आणि पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज पहिलं P1चं षटक घेऊन आला प्रवीण पतारे. व पहिला फुलटॉस बॉल बरोबर स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने काढलाय. बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे अफजल टिवालेच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती हा चौकार. 29 धावसंख्येचा पाठलागाला सुरुवात केली आहे 7-11 दामट टीमनं. पहिल्याच बॉलवरती चौकार. 4 धाब्यानं सुरुवात तर झाली आहे. प्रवीण पतारेनं पहिला बॉल अगदी आपण पाहताय फुलटॉसच टाकलाय. त्याला फक्त दिशा दिली, फ्लिक केलं आणि तिथून मात्र त्या 4 धावा प्राप्त केल्या. कारण की आता 30 सर्कलचं रिस्ट्रिक्शन असणारं षटक आहे. इथे मात्र 2च फिल्डर बाहेर आहेत. त्याचा फायदा तर उचलावाच लागेल आणि तो उचलत असताना हो इथे देखील पाहताय फटका चांगला आहे. कव्हरमधून बॉलला काढलं. बॉल चाललाय डीप कव्हरकडे, जाईल सीमा पार. आणखीन एक वार अफजल टिवालेचा मिळालाय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमालीची बॅटिंग करतोय अफजल टिवाले. 2 मॅचमध्ये थोडासा अपयशी ठरला होता, परंतु महत्त्वाच्या मॅचमध्ये जिथून क्वार्टर फायनलची मॅच आहे, जिंकलो तर ट्रॉफीसाठी जरूर असू, त्या मॅचमध्ये अफजल टिवालेचे 2 वार पाहायला मिळाले. एक अगदी आपण पाहताय डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि एक आपण पाहिला तो डीप कव्हर मध्ये. चौफेर फटकेबाजी, 2 बॉलमध्ये 2 चौकार. 8 धावा धावफलक्यावरती. 18 मध्ये 29 बनवायच्या होत्या. पहिल्या 2 बॉलमध्ये 8 धावा आल्यात. सुरुवात चांगली झाली आहे, चांगला स्टार्ट सुसाटानं सुटली आहे. 7-11 दामट टीम 29चा पाठलाग करण्यासाठी. कॅमेरामन ऋतिक दलवी आपण पाहताय मेन कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये. सराव कुठे केला आता निशू बागडेला देखील हा प्रश्न पडला. ओ फटका आणखीन एक चांगला आहे. बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकाराचे हॅट्रिक कंप्लीट करतो आपल्या अनोख्या स्टाईलनं. गुडघे टेकून हा फटका सजवलाय अफजल टिवालेनं. ठोकले चौकाराचे हॅट्रिक. 3 बॉलमध्ये सलग 3 चौकार ठोकलेत प्रवीण पतारे यांच्या विरोधामध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 12 वरती. 29 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ज्या पद्धतीनं वारा अगदी वेगानं धावतोय ना, त्याच पद्धतीनं बॅटिंग करतोय अफजल टिवाले. 3 बॉलमध्ये 3 चौकार, जबरदस्त बॅटिंग. 12 धावा धावफलकावरती. ओ स्विच इट, आणखीन एक मिळेल का? बॉल सरळ चाललाय.
सीमारेषेच्या पलीकडे थळमानला यावेळी आणखीन एक स्विच हिटचा चौकार. 4 बॉलमध्ये 4 चौकार. घनागती प्रहार चढवायला सुरुवात केली आहे अफजल टिवाले. छोटा पॅकेट बडा धमाका आहे आणि ज्या ज्या वेळी संधी मिळते त्या त्यावेळी खऱ्या अर्थाने त्या संधीचं सोनं करणारा हा खेळाडू आहे. फार कमी वयामध्ये या टीममध्ये त्याला जागा मिळाली आहे आणि ती का मिळाली ते मात्र दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 मध्ये 4 मारलेत. धावसंख्या 16. 29 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आज दामतच्या मैदानावरती पहिली मॅच खेळायची आहे आबिद 11 दामत टीमला. हो यावेळी देखील आपण पाहताय हेलिकॉप्टर उडवलाय परंतु यावेळी फिल्डर आहेत. इथे मात्र फक्त सिंगलच मिळेल. सिंगलच्या साह्याने आपण पाहताय स्कोर बोर्ड जाऊन पोहोचेल ते मात्र 17 वरती. 17 धावा 5 बॉलमध्ये बनवल्यात. पॉवर प्लेचा पुरेपूर समाचार घेतला. पॉवरफुल बॅटिंग अफजल टिवाले. ओ यावेळी आबिद खोद बहती गंगा में हाथ धोने का प्रयास. बॉल सीमा रेखा के बाहर. 6 षटकार. 9+4 9+4 5 धावा धाव फलकावरती आणि या 5 धावेनं धाव फलक आता जाऊन पोहोचते ते तब्बल 22 वरती. 22 धावा धाव फलकावरती. प्रवीण पतारे यांच्याकडनं अशा अपेक्षा कदापित नसतील टीमला कारण की प्रवीण पतारे एक मोस्ट ऑलराऊंडर प्लेयर आहेत आणि त्यांच्याकडे सातत्यानं टीम त्याच हेतून पाहत असते त्याच उद्देशानं पाहत असते की सातत्यपूर्वक चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू अशा पद्धतीनं आपण पाहताय चुक्या करतील का. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहताय 22. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 13 आणि धावा बनवायचे त्या 7. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा बॉल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय प्रवीण पतारे. 13 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता. मॅच पूर्णपणे फिरवली आहे. हो इथे आपण पाहताय वाईट बॉल आलाय. तर 13 बॉलमध्ये 6 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि फ्रीट मात्र कायम असेल. हो इथे देखील आपण पाहताय आणखीन एक वाईडच. आता 5ची गरज आहे. 13 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. 13 बॉल 5 धावसंख्येची गरज. अजूनही आपण पाहता धावसंख्या जाऊन पोहोचले 24. हो चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. आता 12 मध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि स्ट्राईक वरती आता मात्र अफजल टिवाले आपण त्यांना पाहणार आहोत. 5 बॉल ज्या पद्धतीनं फेकलेत खऱ्या अर्थानं आपण पाहताय प्रवीण पतारे यांनी त्या 5 बॉलमध्ये जावा खऱ्या अर्थानं या ठिकाणी बनल्या आणि शेवटचा बॉल खऱ्या अर्थानं तो डॉट बॉल आला. या बॉलची अपेक्षा होती स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमला. अजूनही मॅच संपलेली नाही आहे कारण की 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 5. 12 बॉल 5 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. मॅच इथून मात्र संपलेली नाही आहे. हो चांगला बॉल स्विच हिट करायचा होता परंतु इथे डॉट बॉलच आला. 11 मध्ये 5 बनवायचे आहेत. जरूर मॅच तुमच्यासाठी क्लोज आहे तुमच्या बाजून आहे परंतु मॅच फिरायला टाइम लागत नाही.
हे देखील क्रिकेटमध्ये पाहायला मिळालंय, कारण की समोर आपण पाहताय मारुती आहेत. हो, पाठीमागे खेळलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे फाईन लेगला क्लिअर केलाय. मिळतोय चौकार. एका धावसंख्येची गरज आहे. हो, इथे हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु तो देखील फेल ठरला. अजून प्रतीक्षा करावी लागेल. एक धाव बनवायची आहे आणि डायरेक्ट टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचायचं आहे. एक धाव आली तर मात्र टॉप 4. हो, आणखीन एक डॉट बॉल. धावा थोड्याशा असत्या ना तर या मॅच मध्ये मजा आली असती. या षटकातील 4 बॉल समाप्त झाले. 4 धावा खर्च केल्यात. 2 बॉल बाकी आहेत. म्हणजे 8 बॉल आणि एका धावसंख्येची गरज आहे. हो, आणि इथे चौकारानं मॅच फिनिश केली आहे अफजल टिवालेनं, आणि तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अफजल टिवाले ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 10 बॉल मध्ये 25 धावसंख्येची मॅच विनिंग इनिंग ज्यानं साकारली आणि 6 चौकारांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. तो अफजल टिवाले ठरलाय या क्वार्टर फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अफजल या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी हॅडलॅक टीम स्वर्गीय भास्कर 11 अंजप